नमस्कार, मी तिशा मुनवर आजच्या ह्या कार्यक्रमात सर्वांचे स्वागत करते. 140 कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशात जवळपास 1.2 कोटी लोक फिट्स या आजाराने ग्रस्त आहेत. अनेक जण सतत फिट्स येण्याच्या भीतीने जगतात, ज्याच्यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या राष्ट्रीय अपस्मार दिनानिमित्त अपस्माराची जागरूकता वाढवण्यासाठी आणि लोकांना त्यांचे फिट्स अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी सीज द एपिलेप्सी ड्रॅगन या जनजागृती उपक्रमाअंतर्गत आजच्या ह्या कार्यक्रमात सामील होऊन कोणालाही सतत फिट्सच्या भीतीने जगावं लागू नये यासाठी आपण प्रयत्न करू. आणि ह्याच पार्श्वभूमीवर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत काही तज्ज्ञ उपस्थित आहेत. आपण त्यांचा परिचय करून घेऊ. डॉक्टर नीरज बहेती. डॉक्टर नीरज बहेती हे कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट आणि एपिलेप्सी स्पेशालिस्ट म्हणून डॉक्टर जी.एम. तावरी सेंट्रल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हॉस्पिटल नागपूर येथे कार्यरत आहेत. नमस्कार, मी डॉक्टर नीरज बाहेती, मिरगी आणि मस्तिष्क रोग विशेषज्ञ, नागपूर येथील डॉक्टर जी.एम. तावरी सिम्स हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. मी आज आपल्याला एपिलेप्सी बद्दल माहिती देणार आहे. डॉक्टर पांडुरंग वट्टमवार. डॉक्टर पांडुरंग वट्टमवार हे वरिष्ठ न्यूरोलॉजिस्ट म्हणून ओरियन सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. नमस्कार, मी पांडुरंग वट्टमवार, मेंदुरोग तज्ञ व अपस्मार तज्ञ, ओरियन सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल औरंगाबाद इथे गेल्या 12 वर्षापासून मी कार्यरत आहे. डॉक्टर संजय रामटेके. डॉक्टर संजय रामटेके हे न्यूरोलॉजिस्ट, प्रोफेसर ऑफ न्यूरोलॉजी म्हणून गव्हर्नमेंट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज नागपूर येथे कार्यरत आहेत. हॅलो, मी डॉक्टर संजय रामटेके. मी न्यूरोलॉजिस्ट आहे, प्रोफेसर ऑफ न्यूरोलॉजी इन गव्हर्नमेंट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज आणि प्रॅक्टिसिंग न्यूरोलॉजिस्ट ॲट जसलीन हॉस्पिटल. सर्व तज्ज्ञांचे आजच्या ह्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत. आता वळूया मुख्य कार्यक्रमाकडे. माझा पहिला प्रश्न डॉक्टर नीरज बहेती यांना आहे. सर, एपिलेप्सी म्हणजे नेमकं काय? मिरगी, फिट्स, अपस्मार, खेंच, झटके, फेफरे, एपिलेप्सी, कन्व्हल्शन्स हे सगळे एकाच आजाराचे वेगवेगळे नाव आहे. वेगवेगळ्या भागात भारताच्या याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. हे एक मेंदूचं किंवा मस्तिष्कचं एक साधारण आजार आहे, ज्याच्यात अत्याधिक विद्युत प्रवाहाचं निर्माण होतो आणि त्या विद्युत लहरी सगळीकडे पसरतात आणि जेव्हा ते पसरतात, जी लक्षणे येतात त्याला झटके किंवा सीझर्स म्हणतो आम्ही. आणि ज्या व्यक्तींना अशा प्रकारचे झटके पुन्हा पुन्हा येतात त्यांना आम्ही एपिलेप्सी किंवा मिरगीचा आजार आहे असं सांगतो. धन्यवाद सर. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर संजय रामटेके यांना आहे. सर, अपस्माराची सामान्य कारणे कोणती आहेत? एपिलेप्सी हा एक ब्रेनचा आजार आहे. एपिलेप्सीमध्ये ब्रेनमधनं विजेचा जो एक्सेस करंट फ्लो होतो, त्याची विजेची तरंगे जे असतात ब्रेनमधनं ते पूर्ण हातापायामध्ये येतात आणि ते एक्सेसिव्ह डिस्चार्जेस ज्याला मी म्हणतो, इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी ब्रेनमधनं निघते आणि ती हातापायामध्ये आल्यामुळे हातापायाला एक झटके येतात आणि हा आजार एपिलेप्सी म्हटला जातो. एपिलेप्सीचे खूप सारे कारणं असतात. जसं कधी बर्थ मध्ये जन्म होताना बाळाला काही इंजुरी झाली किंवा डोक्याला काही कोणाला इंजुरी झाली, ब्रेनमध्ये क्लॉट आला, ब्रेनमध्ये गाठ आली, ट्युमर आला, पुष्कळदा जेनेटिक कॉजेस असतात ज्याच्यामुळे पण पेशंटला मिरगीचा आजार होऊ शकतो. आणि म्हणजे ब्रेनला इन शॉर्ट कुठल्याही प्रकारची इजा झाली किंवा इंजुरी झाली किंवा कुठलाही आघात झाला तर पेशंटला एपिलेप्सीचा आजार हा होऊ शकतो. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर पांडुरंग वट्टमवार सर यांना आहे. सर, अपस्माराचे निदान करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग कोणता? साधारणपणे फिट्सचे 25 ते 30 प्रकार असतात. फिट्सचा कुठला प्रकार आहे आणि त्याचे कोणते कारण आहे, ह्या 2 प्रश्नांचे उत्तर मिळणे फार गरजेचे आहे फिट्सच्या उपचारासाठी. योग्य निदानासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे नातेवाईकांनी दिलेली माहिती. म्हणजे फिट्सचे लक्षणं काय असतात, हे फिट्सच्या वेळेस डोळ्याची ठेवण कशी असते, हातपाय कसे असतात, चेहरा कसा असतो, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यावरनं एक डॉक्टरांना फिट्सच्या निदानासाठी एक अंदाज येतो. त्याच्यानंतर तपासणी होती ईईजी. ईईजी म्हणजे मेंदूच्या विद्युत लहरीचं परीक्षण केलं जातं त्यामध्ये. आणि ही जर योग्य पद्धतीने तपासणी केली तर जवळपास 40 ते 50% रुग्णांमध्ये ॲबनॉर्मल विद्युत लहरींचे निदान लावता येतं आणि फिट्सचा कुठला प्रकार आहे हे कळतं. त्याच्यानंतर दुसरी तपासणी आहे ती म्हणजे एम-आर-आय.
एम-आर-आय तर आता म्हणजे सगळीकडे उपलब्ध आहे. पण योग्य चांगल्या क्वालिटीचा एम-आर-आय करणं फार, फार महत्त्वाचं आहे एपिलेप्सीच्या निदानासाठी. बऱ्याच वेळा एम-आर-आय नॉर्मल येतो, पण एम-आर-आय उच्च दर्जाचा असणं गरजेचं आहे. जसं की आपल्या मोबाईलचा कॅमेऱ्याचा पॉवर असतो मेगापिक्सेल, तसंच एम-आर-आयचा पॉवर असतो, त्याला टेस्ला म्हणतात. आणि एपिलेप्सीच्या आजारासाठी 3 टेस्ला हा एम-आर-आय आणि एपिलेप्सी प्रोटोकॉलमध्ये केलेला एम-आर-आय खूप महत्त्वाचा असतो. नातेवाईकांनी दिलेली माहिती, EEG आणि एम-आर-आय ह्याच्यावरती जवळपास 95% रुग्णांचं अपस्माराचं निदान लागतं. कुठल्या प्रकारचं आहे, त्याचं कारण काय आहे आणि ट्रीटमेंट दिली जाते. 100 पैकी 30% रुग्ण असे असतात, त्यांचं ट्रीटमेंट दिल्यानंतर सुद्धा झटके, अपस्मार कंट्रोलमध्ये येत नाहीत. तर त्याला आम्ही मेडिकली रिफ्रॅक्टरी एपिलेप्सी असं म्हणतो. अशा रुग्णांसाठी ते शस्त्रक्रियेसाठी पात्र आहेत का? ह्याच्यासाठी वेगळ्या तपासण्या असतात. जसे की पेट स्कॅन, स्पेक्ट स्कॅन आणि काही रुग्णांना स्टिरिओ ईजीची सुद्धा आवश्यकता पडू शकते. सर, एपिलेप्सीसाठी उपचार पद्धती कोणत्या आहेत? अ, अपस्माराचं जर निदान लागल्यानंतर ट्रीटमेंट जर बघितली जाते, तर अपस्माराचा झटका आल्यानंतर बरेच रुग्णांचे नातेवाईक म्हणजे हातामध्ये चावी देतात किंवा चप्पलचा वास किंवा कांद्याचा वास देतात. पण हे असं तथ्यम गोष्टींमुळे म्हणजे हे अशा करण्याची काही गरज नाहीये. अपस्माराचा जेव्हा अटॅक येतो, सगळ्यात पहिले तर रुग्णाला इजा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अलगद रुग्णाला एका अडंगावरती केलं पाहिजे, जेणेकरून तोंडातली साठलेली थुंकी फुफ्फुसात जाऊन म्हणजे त्याला रुग्णाला त्रास होणार नाही. आणि जेव्हा हातपाय कंटिन्युअसली व्हिगरसली झटके मारत असतात, त्यांना फोर्सफुली दाबून धरण्याची गरज नसते. एक 2 मिनिटं, 3 मिनिटं झाल्यानंतर झटके थांबतात आणि थांबल्यानंतर जेव्हा रुग्ण पूर्णपणे बरा होतो, तेव्हाच रुग्णाला तोंडाने पाणी वगैरे देऊ शकता. ही ही झाली ट्रीटमेंट ॲक्यूट म्हणजे जेव्हा फिट्सचा अटॅक आल्यानंतर. पण फिट्सचे अटॅक परत-परत वारंवार येऊ नये ह्याच्यासाठी काय ट्रीटमेंट आहे? तर सगळ्यात महत्त्वाची ट्रीटमेंट आहे गोळ्या औषधी. आता मार्केटमध्ये मेडिकल स्टोअरवरती जर गेलात, तर जवळ-जवळ 20 पेक्षा अधिक प्रकारच्या झटक्यासाठी, उपचारासाठी उपलब्ध गोळ्या औषधी आहेत. पण झटक्याचा कुठला प्रकार आहे आणि त्याचं कारण काय आहे, ह्याच्यावरती अवलंबून असतं, की कुठली गोळी द्यायची, किती डोसमध्ये द्यायची आणि किती काळापर्यंत द्यायची. योग्य तो निदान झालं, तर योग्य गोळ्या, योग्य डोसमध्ये, योग्य कॉम्बिनेशनमध्ये आणि योग्य काळापर्यंत जर गोळ्या औषधं जर दिल्या, तर 100 पैकी जवळपास 70% रुग्णांचे अपस्मार पूर्णपणे बंद होऊ शकतात. 30% रुग्ण असे असतात, ज्यांचे अपस्मार कंट्रोल होत नाही. तर अशा रुग्णांना शस्त्रक्रियेचा पर्याय असतो. तर प्रामुख्याने एपिलेप्सीची ट्रीटमेंट म्हणजे गोळ्या औषधी आणि समजा गोळ्या औषधांना जर रुग्णांचे अपस्मार कंट्रोल होत नसतील, तर अशा रुग्णांना शस्त्रक्रियेचा पर्याय आहे, जेणेकरून शस्त्रक्रिया करून आपण झटक्यांचा उगमबिंदू काढला जातो आणि झटके पूर्णपणे बंद केले जातात. पुढील प्रश्नासाठी आपण डॉक्टर नीरज बहेती सर यांच्याकडे वळूया. सर, लोकसंख्येच्या तुलनेत एपिलेप्सी हा आजार किती सामान्य आहे? मिरगी ही हे न्यूरोलॉजीचे म्हणजे मेंदूचा एक कॉमन आजार आहे. मेंदूचा एक कॉमन आजार आहे. साधारणतः 100तनं 1% लोकांना मिरगीचा हा आजार असतो आणि हा कुठल्याही वयात होऊ शकतो. लहान मुलांना आणि वयोवृद्धांना सगळ्यात जास्त आढळतं. पण कुठल्याही वयात कुणालाही स्त्री, पुरुष कुणालाही होऊ शकतो आणि 100तनं एकाला मिरगीचा आजार होऊ शकतो आणि राहतं साधारण. धन्यवाद सर. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर संजय रामटेके यांना आहे. डॉक्टर, एपिलेप्सी पूर्णतः बरा होऊ शकतो का? बरेच लोक विचारतात की एपिलेप्सी हा आजार ठीक होतो का? तर याचं उत्तर होय असंच आहे. कारण एपिलेप्सीसाठी विविध प्रकारची औषधे उपलब्ध आहेत आणि आम्ही एपिलेप्सी आणि मिरगीचा प्रकार काय आहे हे बघून त्याप्रमाणे पेशंटला औषधं देतो. 80% लोकांचे आजार हे रेग्युलर नियमित औषध घेतल्याने 80% लोकांचे आजार 2 ते 3 वर्षाच्या ट्रीटमेंटनी बरे होतात. काही लोकांना हे औषधं 5 वर्ष पर्यंत पण द्यावे लागू शकतात. तर काही वेळा ते जास्त लाईफ लाँग पण द्यावे लागू शकतात. पण प्रॉपर औषधं पेशंटला मिळाले,
कधी-कधी एका औषधाने आराम पडत नसेल, तर आम्ही दुसरं औषध त्याच्यामध्ये ॲड करतो. अशा वेळेस पेशंटला मॉडिफिकेशन नंतर फिट्सचे अटॅक्स पेशंटचे बंद होतात आणि हे औषध आम्ही कंटिन्यू करतो त्याचा कोर्स पूर्ण होईपर्यंत आणि मग पेशंटचा आजार बरा होतो. कधी-कधी ज्या पेशंटला औषधांनी पूर्णपणे आराम पडत नसेल किंवा औषध देऊनही त्यांना जर्क्स किंवा एपिलेप्सीचे अटॅक येत असतील, अशा वेळेस सर्जरी हा सुद्धा एक ट्रीटमेंटचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये ज्या भागातनं फिट्स जनरेट होते ब्रेनच्या, त्या ठिकाणी सर्जरी करून त्या भागाला आम्ही निकामी करतो, जेणेकरून तिथनं फिट्सची अटॅक निघणार नाही. तर औषधं आणि सर्जरी असं हे ट्रीटमेंट एपिलेप्सीचं उपलब्ध आहे. शिवाय बाकीच्या प्रिकॉशन्स पण घ्यावे लागतात ज्याला एपिलेप्सी आहे, ते अटॅक येऊ नये म्हणून. ज्याच्यामध्ये झोप चांगली घेणं, औषध नियमित घेणं, ताण न घेणं, जागरण न करणं, अल्कोहोल, टोबॅको, एक्सेसिव्ह कॉफीचं सेवन न करणं. म्हणजे झोप चांगली होणं फार आवश्यक असतं. शिवाय नियमित जेवण करणं हे पण तेवढंच आवश्यक आहे. पुढील प्रश्नासाठी आपण डॉक्टर नीरज बहेती सर यांच्याकडे वळूया. फिट्स किती प्रकारचे असतात? मिरगी ही 2 प्रकारची आहे मुख्यतः. जेव्हा आम्ही म्हणतो एक आंशिक मिरगी आणि एक जनरलाइज्ड. आंशिक मिरगी म्हणजे पार्शियल एपिलेप्सी और फोकल म्हणतो आता आम्ही. आंशिक किंवा फोकल एपिलेप्सी आणि जनरलाइज्ड एपिलेप्सी. आंशिक मिरगीमध्ये एक पर्टिक्युलर मेंदूच्या भागातनं ते विद्युत लहरी निर्माण होतात आणि ते हळू-हळू सगळीकडे पसरतात आणि जसे-जसे पसरतात तसे-तसे ते लक्षणं त्यांची दिसतात आपल्याला, आढळून येतात. आणि जनरलाइज्ड एपिलेप्सीमध्ये ते एका सेकंदात सगळीकडे पसरतात आणि दोन्ही साइडला दोन्ही हात, दोन्ही पाय टाईट होतात, डोळे फिरवतात, अशा प्रकारची ही लक्षणं असतात. तर फोकल एपिलेप्सी किंवा आंशिक मिरगी आणि जनरलाइज्ड एपिलेप्सी असे 2 प्रकार आहेत. आजच्या कार्यक्रमाचा शेवटचा प्रश्न डॉक्टर पांडुरंग वटंवार यांना आहे. सर, एपिलेप्सी ह्या आजाराचे उपचार किती काळ सुरू ठेवावे लागतात? आता का रुग्णाला योग्य निदान झालं, योग्य गोळ्या औषधी चालू केल्या, तर पुढचा प्रश्न येतो, की ह्या गोळ्या औषधी किती वर्ष घ्यायच्या, किती काळ घ्यायच्या? तर आता ह्या प्रश्नाचं खरं उत्तर कोणालाच देणं सोपं नाहीये. पण हे रुग्णाचा अपस्माराचा कुठला प्रकार आहे, त्याचं कारण काय आहे, ह्याच्यावरती अवलंबून असतं. उदाहरणार्थ एखादा रुग्ण आहे ज्याचा एम-आर-आय नॉर्मल आहे, EEG नॉर्मल आहे आणि 1 किंवा 2 अपस्माराचे झटके आलेले आहेत आणि अपस्मार फिट्स पूर्णपणे कंट्रोल झालेले आहेत. तर अशा रुग्णांना 3 वर्ष किंवा कदाचित 4 ते 5 वर्ष गोळ्या देऊन आपण हळू नंतर गोळ्या औषधी बंद करू शकतो. पण काही रुग्ण असे असतात, ज्यांच्या मेंदूमध्ये काही इजा झाली असेल, स्कार असेल, काही गाठ असेल किंवा म्हणजे काही रुग्णांना जेनेटिक प्रॉब्लेम असेल, ज्याच्यामुळे एपिलेप्सी येते. तर अशा रुग्णांना बरेच वर्ष गोळ्या औषधं चालू ठेवावी लागतात. साधारण 10 ते 15 वर्ष किंवा काही रुग्णांना आयुष्यभर गोळ्या औषधं चालू ठेवण्याची गरज पडते. पण सांगण्याचा तात्पर्य असा, की किती वर्ष ह्या गोळ्या औषधं चालू ठेवायच्या, तुमचे डॉक्टर हे योग्य आहेत जे ठरवण्यासाठी, की रुग्णाला किती वर्ष गोळ्या औषधं देणे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एकदा आपण गोळ्या औषधं चालू केल्या, 3 वर्ष, 4 वर्ष रुग्णाला झटके आलेच नाही आणि जेव्हा आपण गोळ्या औषधं कमी करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस 100तनं एक साधारण 40% रुग्णांना परत झटका येण्याची शक्यता असते आणि जर परत झटका आला, तर ह्या गोळ्या औषधं परत चालू करण्याची गरज असते. मी सगळ्या श्रोत्यांना सांगू इच्छितो, की मिरगी हा एक मस्तिष्क किंवा मेंदूचा एक साधारण आजार आहे. या आजारासोबत बऱ्याचशा गैरसमज निगडीत आहे. याला एक साधारण लाईफस्टाईल डिसऑर्डर जसं आपण बीपी, उच्च रक्तदाब आणि शुगर घेतो त्या प्रकारे घ्यावे. आज आमच्याकडे 16 पेक्षा जास्त औषधी अवेलेबल आहे, जेणेकरून 70-80% रुग्ण मिरगीमुक्त होऊन साधारण आणि पूर्ण नॉर्मल एक संपूर्ण जीवन जगू शकतात. मिरगीवर मात संभव आहे. फक्त आपल्याला गरज आहे तो दृष्टिकोन बदलण्याची आणि याला दुसऱ्या साधारण लाँग टर्म आजारासारखं बघण्याची. धन्यवाद सर. सर्व तज्ज्ञांचे एपिलेप्सीबद्दल केलेल्या ह्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद. आमच्या सर्व दर्शकांचे अनेक समज दूर झाले असतील अशी मला खात्री आहे.
शेवटी जागरूकता वाढवणे आणि आरोग्य सेवेची सुलभता वाढवणे ही भारतातील एपिलेप्सीच्या प्रभावाला सामोरे जाण्यासाठी, प्रभावित झालेल्यांसाठी अधिक सहाय्यक वातावरण तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले आहेत. तर प्रेक्षकांनो, अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी पाहत रहा आमचा हा खास कार्यक्रम. धन्यवाद.